उद्योजक मित्रांनो नमस्कार. मी आज तुम्हाला आउट ऑफ दी बॉक्स थिंकिंगच्या 3 आयडिया शेअर करणार आहे. तर मित्रांनो, रूटीन बिझनेसमध्ये काम करत असताना बरेच MSME बिझनेस ओनर्स त्यांच्या रूटीन ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये इतके बिझी असतात आणि त्यांना बऱ्याच वेळा एक्झॅक्टली वेगळं काय करायचं हे सुचत नाही आहे. तर मी आज तुम्हाला 3 आउट ऑफ दी बॉक्स आयडिया शेअर करणार आहे. आयडिया नंबर 1, गेमिफाय युअर कस्टमर रिटेन्शन. ॲक्च्युली मित्रांनो, रोज नवीन कस्टमर हंटिंग करणं, रोज नवीन कस्टमर शोधणं, त्याच्यासाठी कॉस्ट लागती, टाईम लागतो, मॅनपॉवर लागतो. तर तुमचे जे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत त्यांना रिटेन्शन करण्याची ही खूप मस्त आउट ऑफ दी बॉक्स आयडिया आहे. तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल देतो. माझे एक क्लायंट आहेत ज्यांचं एक कॅफे आहे. तर ते कॅफेमध्ये त्यांनी काय केलं की आउट ऑफ दी बॉक्स आयडिया म्हणून त्यांनी काय केलं, ड्रिंक अँड अर्न. म्हणजे तुम्ही रोज चहा किंवा कॉफी पिता आणि तुम्ही अर्न करू शकता. तर त्यांनी एक लॉयल्टी कार्ड बिल्ड केलं ज्याच्यामध्ये होतं काय, कस्टमर परत येतो महिनाभर आणि त्याला एक काही पॉईंट्स भेटतात आणि नंतर मग तो पुढच्या महिन्यामध्ये ते रिडीम करतो. ह्याच्यामुळे होतं काय, तुमचे कस्टमर एंगेजमेंट आणि कस्टमर रिटेन्शन खूप चांगलं राहतं. तर तुम्हीसुद्धा तुमचा जो काय बिझनेस आहे त्या पद्धतीने तुम्ही अशी काहीतरी आउट ऑफ दी बॉक्स आयडिया इम्प्लिमेंट करू शकता. त्याच्यानंतर आयडिया नंबर 2 आहे आउट ऑफ दी बॉक्स. तुम्ही काय करू शकता की लेवरेज मायक्रोनिशिंग. मित्रांनो, मायक्रोनिशिंग खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, छोटे उद्योजक काय करतात, जेव्हा बिझनेसमध्ये येतात तेव्हा ते सगळ्यांनाच टार्गेट करतात. त्यांना वाटतं की सगळेच कस्टमर माझे आहेत. तर तसं नाही मित्रांनो. म्हणजे इन रिअल सेन्स बोलायचं म्हटलं तर टार्गेटिंग एव्हरी वन मीन्स टार्गेटिंग नो वन. सो तुम्ही स्पेसिफिक तुमचं मायक्रो निश डिफाईन केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा इंटेरियर डिझाईनमध्ये आहात, तर तुम्हाला ॲक्च्युली इंटेरियर डिझाईनमध्ये पण तुम्हाला तुमची कॅटेगरी डिफाईन करता आली पाहिजे की मी फक्त 3 BHK अँड प्लस आणि प्रीमियम अपार्टमेंट आणि व्हिलाज त्यांचंच इंटेरियर करतो. तुम्ही जर म्हटले की मी सगळ्यांचंच इंटेरियर करतो तर तुम्हाला तो म्हणजे जो मास आहे त्याच्यापासून स्टँड आउट होता येणार नाही आहे. त्याच्यानंतर आयडिया नंबर 3 आहे की ॲटोमेट दी प्रोसेसेस. बऱ्याच वेळा काय होतं की छोट्या ज्या रिपिटेटिव्ह ॲक्टिव्हिटीज आहेत त्या जर तुम्ही ॲटोमेट केल्या तर त्याचा खूप सारा फायदा होतो. मित्रांनो, फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुमचे रुटीन इनव्हॉइसेस आहेत, त्याच्यानंतर रुटीन ईमेल्स आहेत, मेसेजेस आहेत. तर ह्या गोष्टीसाठी खूप सारे टूल्स आणि टेक्निक्स आहेत आजकाल. झोहो, ERP असे जे सॉफ्टवेअर्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इनव्हॉइसिंग वगैरे प्रॉपरली करू शकता. त्याच्यानंतर व्हॉट्सअप ॲटोमेशन आहे, ईमेल मार्केटिंग आहे. तर ह्या ज्या टेक्निक्स आहेत त्या जर तुम्ही वापरल्या तर तुमच्या बिझनेसमध्ये खूप सारा फायदा होतो. आणि मित्रांनो, ॲटोमेशन म्हणजे आपण मॅनपॉवरला काही चॅलेंज करतो असं काही नाही आहे. ॲटोमेशन केल्यामुळं काय होतं की तुमची जी मॅनपॉवर आहे किंवा तुमचा वेळ खूप सारा सेव्ह होतो. आणि त्याच्यामुळे होतं काय की तुम्ही ॲक्च्युली ॲज अ ओनर किंवा ॲज अ तुमची टीम लीडर किंवा टीम मॅनेजर जे आहेत त्यांनी एक्झॅक्टली काय स्ट्रॅटेजी आणि काय गोष्टीवरती काम करायचं या गोष्टीसाठी वेळ भेटतो. तर मित्रांनो, मी डॉक्टर सोमनाथ शिंगारे. गेल्या 18 वर्षापासून मी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आहे. तर मी तुम्हा सगळ्यांना आव्हान करतो की माझा हा जो यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा किंवा तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली यांना शेअर करा. थँक्यू सो मच.